नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली ज्या ठिकाणी लपून बसलेली असते ते पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा प्रतिमा सगळ्यांना आठवण करून देते की तन्वीसुद्धा लहानपणी रुसून अशीच याच ठिकाणी बसायची. तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं आणि सायलीलाही आश्चर्य वाटतं की तन्वीच्या आणि माझ्या गोष्टी इतक्या कशा सेम असू शकतात. याचा शोध मला लावावाच लागणार आहे. आता अस्मिता म्हणते, झालं का तुमचं सगळं आता रुसून? चला बरं बाहेर जाऊयात. मग आता सगळेजण बाहेर येतात. तेव्हा प्रतिमा त्यांना सांगते की मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. मी सायलीला थोडे दिवस माहेरपणासाठी माझ्याकडे घेऊन जाऊ का? सायलीला तर खूप आनंद होतो. प्रतिमा म्हणते, माझी खूप इच्छा आहे की तिला माहेरपणासाठी घेऊन जावं. कल्पना म्हणते, आमचं खरं तर कालच बोलणं झालं आहे आणि आमची काहीच हरकत नाही आहे. कारण कसं आहे ना, या घरातील वातावरण पाहता सायलीला थोडा चेंज हवाच आहे. अर्जुनला मात्र चांगलाच धक्का बसतो, कारण त्याला काही सायलीला सोडवायचं नसतं. आता प्रताप म्हणतो, अतिशय योग्य निर्णय आहे, जाऊ दे 10-15 दिवस. तेव्हा अर्जुन म्हणतो, 10-15 दिवस? अहो डॅड, तुम्ही काय करता? हे 10-15 दिवस म्हणजे ती तिकडं कशी राहणार ना? अर्जुनची होणारी घालमेल सगळ्यांना कळत असते आणि सगळेजण त्याच्यावरती हसत असतात. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या, येईल मी, आणि मला आज कोर्टामध्ये थोडं जायचं आहे. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी हिअरिंग झाली की तुला सोडवतो, पण बळचच बोलतो. सायली मनात म्हणते, उलट बरं होईल. कदाचित मी तिकडे गेल्यानंतर तन्वीचा आणि माझा संबंध काय आहे याचा मला शोध तरी लावता येईल. आता इकडे कोर्टाचं कामकाज सुरू होतं. सचिन चांगला कॉन्फिडंट असतो, कारण त्यांनी बरेच काही गोष्टींचा उलगडा करायचं ठरवलेलं असतं, ज्या की सगळ्या खोट्या असतात. आता ॲडव्होकेट सायलीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतात. सचिनने सायलीचा जो व्हिडिओ काढलेला असतो तो सगळे स्क्रीनवरती पाहतात. तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात की तुमच्या नंदेला तुम्हीच फूस लावली आहे ना डिवोर्स घेण्यासाठी? तेव्हा सायली त्यांच्या प्रश्नाला अतिशय निर्भीडपणे आणि ठामपणे उत्तर देते. सचिन दीक्षित यांनी माझ्या नंदेची फसवणूक केली. त्यांचं लग्न झालेलं असतानासुद्धा त्यांनी दुसऱ्या स्त्रीसोबत प्रेमसंबंध ठेवले आणि ही एका बायकोसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मग तिने सतत त्याचा अन्याय सहन करायचा आणि तसंच संसार करायचा, या मताची आमची फॅमिली नाही. आता कल्पना आणि प्रतापला असं वाटतं की या सगळ्याचा सायलीला जास्त त्रास नको व्हायला, पण सायली अतिशय ठामपणे तिचं मत मांडत असते. ॲडव्होकेटनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं ती करारा जबाब देत असते. सायली सांगते की आमचं कुटुंब असं कधीही सांगणार नाही अस्मिताला की वारंवार नवऱ्याकडून तुझी फसवणूक होत असतानासुद्धा तू त्याच्याशी संसार कर, आणि याला फूस लावणं नाही तर याला पाठीशी राहणं असं म्हणतात. अस्मिता माझी नणंद नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे आणि एक मैत्रीण म्हणून मी तिच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राहणार. आणि सचिन दीक्षित हे सगळं यासाठी करतायत की त्यांना अस्मिता आणि बाळाची जबाबदारी घ्यायला लागू नये, त्यांना कुठलीही पोडगी द्यायला लागू नये, म्हणून तर हे सगळे खोटेनाटे आरोप त्यांच्यावरती होत आहेत. त्यांनी अस्मिता आणि चैतन्य भाऊजी यांच्यावरती नको नको ते आरोपही केले. बहीण भावाच्या नात्याला आजपर्यंत कुठला पुरावा लागला आहे का, म्हणून तुम्ही आज मला त्यांच्या नात्याचा पुरावा मागताय? आता मात्र ॲडव्होकेटची बोलतीच बंद होते आणि तो सायलीला जायला सांगतो. त्यानंतर तो अस्मिताला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. आता अस्मिताला तो प्रश्न विचारतो की घरच्यांनी प्रेशर आणल्यामुळेच तुम्ही डिवोर्सला तयार झालात का? तेव्हा अस्मिता म्हणते, अजिबात नाही, मी हा निर्णय स्वतः घेतलेला आहे. सचिनचे प्रेमसंबंध माझ्या समोर आलेही होते, त्यानंतर मी बरेच वेळा त्याला चान्स देण्याचा प्रयत्नही केला, आमच्या नात्याला सेकंड चान्स दिला, पण त्याने काय केलं, त्याने जेव्हा माझ्या आणि चैतन्याच्या नात्यावर बोट ठेवलं ना, तेव्हा माझा संताप झाला आणि तेव्हाच मी ठरवलं की याच्याशी संसार करायचा नाही. आता ॲडव्होकेट म्हणतात की तुम्ही लग्न झाल्यानंतरसुद्धा तुमच्या माहेरीच राहत होत्या, म्हणजे तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांमध्ये कधी राहिलाच नाहीत. तेव्हा अस्मिता त्यांना सगळ्याचं एक्सप्लेनेशन देते, पण वकिलांकडून जेव्हा कळतं की अस्मिताने तिच्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं आहे, तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडते आणि सांगते की हे सगळं खोटं आहे, मी असं काहीही केलेलं नाही आहे. मुळात सचिनचे आईबाबा कुठे राहतात हेच मला माहीत नाही आहे. गेले कित्येक दिवस मी त्यांच्याशी भेटलेसुद्धा नाही आहे, आणि मग असं असताना मी त्यांना वृद्धाश्रमामध्ये कसं ठेवेल?
आता मात्र सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. कल्पना म्हणते आपल्या मुली अशा नाही आहेत हे का नाही कळत यांना. आता अस्मिताही जीव तोडून सगळ्यांना सांगत असते की मी असं काही केलेलंच नाही आहे. पण वकील वृद्धाश्रमाची रिसीट दाखवतात, ज्या रिसीटवरती अस्मिताचं नाव असतं. आता अर्जुन मेसेजवर मेसेज करत असतो चैतन्यला आणि इन्स्पेक्टर सावंतांना. त्याचा जो प्लॅन असतो त्या प्लॅनप्रमाणे त्याला कोणाला तरी बोलवायचं असतं. आता अस्मिता जीव तोडून सांगत असते आणि ॲडव्होकेट तिला उलटसुलट प्रश्न विचारत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते की असं मी काहीही केलेलं नाही आहे. अर्जुन तू बोल ना यांना काहीतरी बोल तू. पण अर्जुन मात्र शांत असतो, तो काहीच बोलत नाही. प्रताप आणि अस्मिता एकमेकांशी बोलतात की हे असं कसं शक्य आहे आणि अर्जुन का बरं काहीच बोलत नाही आहे. सायलीलाही खूप आश्चर्य वाटतं. आता इकडे महिपत शांत डोळे झाकून बसलेला असतो. त्याच्यासमोर खूप सारी माणसं येऊन बसलेली असतात. प्रत्येकजण त्याच्या अडचणी सांगत असतो. कोणी जेलमधून सुटून आलेलं असतं तर कोणाची दारू सुटत नसते. आणि महिपत सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेतो आणि म्हणतो की तुम्हालाही माझ्यासारखं मुक्त व्हायचं असेल ना तर मनातून सगळा अंधकार काढून टाका. सगळे हेवे दावे सगळे पुसून टाका आणि मोकळं राहा. आता महिपत सगळ्यांना प्रवचन देत असतो आणि सर्वांना सल्ले देत असतो. सगळेजण त्याचा जय जयकार करू लागतात. तेव्हा महिपत उठतो आणि सगळ्यांनाही उठायला लावतो आणि स्वतःच सांगतो या सगळ्या मार्गातून तुम्हाला जर मोकळं व्हायचं असेल तर काय काय करायला हवं आहे. आणि सगळेजण त्याच्या बोलण्यामध्ये अगदी तल्लीन होऊन त्याचं बोलणं ऐकू लागतात आणि महिपत बाबा की जय असं म्हणून त्याच्या नावाने जय जयकार करू लागतात. इकडे कोर्टामध्ये वकील अस्मिताला उलटसुलट प्रश्न विचारत असतात आणि चैतन्याचं आणि तुमचं जे अफेअर आहे त्यामुळे सचिन दीक्षित यांनी बाहेर अफेअर केलं असंही ते मांडतात. आता मात्र अस्मिता खूपच चिडते आणि हे कारण असूच शकत नाही असं ती स्पष्टपणे सांगते. पुन्हा पुन्हा ती अर्जुनला बोलत असते की अर्जुन तू काहीतरी बोल ना. पण अर्जुन मात्र शांत असतो आणि मला काहीच आर्ग्युमेंट करायची नाही असंही सांगतो. आता मात्र अर्जुन शांत बसलाय म्हणून सचिनला भारी कॉन्फिडन्स येतो. पण सायलीला खूप आश्चर्य वाटत असतं की यांच्या डोक्यामध्ये नेमकी चाललंय तरी काय. आता ॲडव्होकेट अर्जुनलाच विटनेस बॉक्समध्ये बोलावतात आणि अर्जुनवरती आरोप करतात की तुम्ही ही केस मुद्दाम सूड उगवण्याच्या भावनेतून लढत आहात. तेव्हा अर्जुन असं काहीच नाही असं स्पष्टपणे सांगतो. सचिनचं ज्या मुलीशी अफेअर होतं ती मुलगी साक्षी शिकरे आहे हे मला कित्येक दिवस माहीतसुद्धा नव्हतं आणि मी हे सूड भावनेने करतोय याचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का. तेव्हा मात्र ॲडव्होकेटची बोलतीच बंद होते. पण जज साहेब अर्जुनला सांगतात की ॲडव्होकेट सुभेदार तुम्हाला कळतंय का, तुम्ही जर हे सूड भावनेने करत असाल तर तुमची सनदही जाऊ शकते आणि तुमच्यावरती कठोर कारवाईसुद्धा होऊ शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मला या सगळ्याची पूर्णपणे कल्पना आहे, पण मी हे असं काहीही केलेलं नाही आहे आणि फक्त आरोप करून ते सिद्ध होत नाही, त्यासाठी पुरावेही लागतात. तसे पुरावे आहेत का ॲडव्होकेटकडे. तेव्हा जज साहेबही त्यांना पुराव्याबद्दल विचारतात. तेव्हा ॲडव्होकेटकडे कुठलेही पुरावे नसतात आणि त्यामुळे त्यांना गप्प बसावं लागतं. तर प्रेक्षकांनो येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.